पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणजे काय आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा किंवा हायर ऑर्डर डिफरन्शिएशन काय आहे ते आज आपण स्टडी करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात पॅरामेट्रिक अँड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हला. यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणजे काय. इन्स्टेड ऑफ डिफाइनिंग y in terms of x, we define both x and y in terms of third variable called a parameter. So x is equals to f of t and y is equals to g of t. y हा xच्या फॉर्मॅटमध्ये न देता x आणि y हे दोघेही तिसऱ्या t या व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेले असतील तेव्हा x हा f of t आणि y हा g of t असा दिलेला असेल. याला म्हणायचं पॅरामेट्रिक फंक्शन्स. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट करायचा असेल तर कसा करणार. यासाठी एक थेरम आहे आणि त्या थेरमवरून आपल्याला तो फॉर्म्युला मिळाला आहे. फॉर्म्युला असा आहे dy by dx is equals to dy by dt divided by dx by dt. इथे दिलेला जो y आहे त्याच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला होता तो. सो y is equals to g of t असा फॉर्मॅट होता. या y is equals to g of t ला आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला dy by dt मिळेल. तसंच हा जो x is equals to f of t दिलेला होता यावरून आपल्याला dx by dt मिळेल. मग आपण dy by dt ची जी व्हॅल्यू आली आहे तिला dx by dt ची जी व्हॅल्यू येईल तिने डिवाइड करणार. अशा पद्धतीचा हा जो काही रेशो आपल्याला येईल तो असेल आपली dy by dx ची व्हॅल्यू. अशा पद्धतीने आपण पॅरामेट्रिक फंक्शनचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करत असतो. व्हिज्युअलाइज करायचं झालं तर पॅरामेट्रिक फंक्शनचा जर ग्राफ अशा पद्धतीचा असेल तर आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह इज अ स्लोप ऑफ टँजंट लाईन आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पॉईंटला जर का मेजर केलं तर आपल्याला वेगळे वेगळे स्लोप मिळतात म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू इथे मिळणार. हे झालं पॅरामेट्रिक फंक्शनच्या बाबतीत. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज काय आहेत. दिस इज सिम्पली द आयडिया ऑफ डिफरन्शिएटिंग अ डेरिव्हेटिव्ह. जो काही डेरिव्हेटिव्ह आलाय त्याला परत डिफरन्शिएट करणे म्हणजेच हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड आउट करणे. सो वी कॅन फाइंड द रेट ऑफ चेंज. आधीच डेरिव्हेटिव्हला आपण म्हटले रेट ऑफ चेंज आणि त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेत असू तर आपण काय करणार रेट ऑफ चेंज फाइंड आउट करणार. इथे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण एफ डॅश ऑफ एक्स किंवा dy by dx ने दाखवतो. जॉमेट्रिकली तो असतो स्लोप ऑफ द फंक्शन. तशाच पद्धतीनं सेकंड डेरिव्हेटिव्ह हा एफ डबल डॅश ऑफ एक्स किंवा d2y by dx स्क्वेअर अशा पद्धतीनं डिनोट केला जातो. तो आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप ही व्हॅल्यू डिनोट करतो. थर्ड डेरिव्हेटिव्ह जो आहे तो एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स किंवा d3y by dx क्यूब या फॉर्मॅटमध्ये आपण नोटेशनली एक्सप्रेस करत असतो. जॉमेट्रिकली तो असतो रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्केव्हिटी. ओके, तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे परत डिफरन्शिएशन घेणे. पुढचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळत जाणार. म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आलाय त्याला डिफरन्शिएट केलं तर सेकंड डेरिव्हेटिव्ह येणार. सेकंड डेरिव्हेटिव्हला अजून डिफरन्शिएट केलं तर थर्ड डेरिव्हेटिव्ह मिळणार आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढचे डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड आउट करता येतात. आणि जॉमेट्रिकली त्याचे हे मिनिंग आपण बघितले. इथे एक फंक्शन दिलंय एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 12x प्लस 1. आता याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट करायचा झाला तर आपण इझिली फाइंड आउट करतो. 2x क्यूबचा जो डेरिव्हेटिव्ह येईल तो येईल 6x स्क्वेअर. सेकंड टर्म जी आहे मायनस 9x स्क्वेअर त्याचा येईल मायनस 18x प्लस 12xचा डेरिव्हेटिव्ह 12 तर प्लस 1 जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. सिम्पली आपण जर का डिफरन्शिएट केलं एफ ऑफ एक्सला तर एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला काय मिळालं 6x स्क्वेअर मायनस 18x प्लस 12. आता या एफ डॅश ऑफ एक्सला आपण परत डिफरन्शिएट करणार. 6x स्क्वेअरचा जर का डेरिव्हेटिव्ह काढला तर आपल्याला तो मिळेल 12x मायनस 18xचा डेरिव्हेटिव्ह मिळणार मायनस 18 प्लस 12चा डेरिव्हेटिव्ह 0. तर अशा पद्धतीने आपण या एफ डॅशला डिफरन्शिएट केल्यामुळे एफ डबल डॅश मिळेल आणि तो असेल 6x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जो आला होता तो 12x मायनस 18xचा मायनस 18 प्लस 12चा 0च होता त्यामुळे 12x मायनस 18 इज दी सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता याला परत डिफरन्शिएट करूयात. 12xचा डेरिव्हेटिव्ह येणार 12 मायनस 18चा डेरिव्हेटिव्ह 0 त्यामुळे एफ ट्रिपल डॅशची व्हॅल्यू जी येईल ती असेल 12. अशा पद्धतीने आपण सेकंड थर्ड अँड डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. ओके, डेरिव्हेटिव्हला अजून डिफरन्शिएट करत गेलं की आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स इझिली मिळू शकतात. नॉलेज टेस्टकडे येऊयात. इथे पहिला प्रश्न असा आहे x इज इक्वल्स टू 2t अँड y इज इक्वल्स टू t स्क्वेअर. सो व्हॉट इज dy by dx. इथे y हा t स्क्वेअर दिलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह जर का t च्या रिस्पेक्टिव्ह फाइंड आउट केला तर तो 2t मिळणार बरोबर आणि x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला तर तो 2 राहणार. मग इथे dy by dt म्हणजे जो 2t आलाय त्याला आपण dx by dt म्हणजेच 2 ने डिवाइड करणार म्हणून 2t डिवाइडेड बाय 2 2 कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला जे आन्सर मिळेल dy by dx चं ते असेल
Third option is the correct option. Next question. For a parametric curve, dy by dx gives the slope of tangent line. Okay. Next question. Third question. What is the second derivative of f of x is equals to 5x raised to 4 minus 2x square plus 9. पहिला जर डेरिव्हेटिव्हचा घेतला तर आपल्याला मिळेल 20x क्यूब मायनस 4x प्लस 0 म्हणजेच 20x क्यूब मायनस 4x. याला परत डिफरन्शिएट करावं लागेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह विचारलाय. 20x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येतो 60x स्क्वेअर मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 4 जे की आहे थर्ड ऑप्शनमध्ये. म्हणून 60x स्क्वेअर मायनस 4 हा आपल्याला एफ ऑफ एक्स साठी सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणून मिळणार. फोर्थ क्वेश्चन आहे, इफ द डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश इज द पॉझिटिव्ह ॲट अ पॉइंट, व्हॉट डज दिस टेल्स अस अबाउट द ओरिजिनल फंक्शन्स द ग्राफ. हा जो आहे एफ डबल डॅश जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा हा आपल्याला द ग्राफ इज कॉन्केव्ह अप अशा पद्धतीची व्हॅल्यू देतो आणि ते आहे आपल्या फोर्थ ऑप्शनमध्ये. ओके, अशा पद्धतीने जॉमेट्रिकली सुद्धा त्याचा मिनिंग काय आहे ते आपण बघतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टू e raised to 3x. आता e raised to x चा डेरिव्हेटिव्ह कितीही वेळेस काढला तर e raised to x च येणार, पण इथे 3x आहे त्यामुळे 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 जो आहे तो परत परत मल्टिप्लिकेट करत राहील. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी तो येईल 3 e raised to 3x, सेकंड डेरिव्हेटिव्ह साठी तो येईल 9 e raised to 3x, कारण 3 3 दोनदा आला म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन 9 e raised to 3x हे मिळेल. त्यामुळे सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. अशा पद्धतीनं पॅरामेट्रिक फंक्शन काय आहे किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसे काढतात ते आज आपण बघितलं. तर आता इथे थांबूयात. थँक्यू.